गुड मॉर्निंग. आज काही लाईन्स वाचल्या म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. लोकांना तुम्हाला त्यांच्याकडे जे आहे ना तेच देतात. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही ते डिझर्व करता. सो येस, खऱ्या अर्थाने तुम्ही जे डिझर्व करता ना तेच सर्वप्रथम तुम्हाला द्या. आता हा गाऊन ना मी ऑनलाईन घेतला होता, 400 रुपयाच्या आतीलच आहे. पण क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा. दुपारी राज, नंदिनी आणि तिचे माऊ मस्त फुटबॉल खेळत बसले होते. थोड्या वेळाने दीदी बिझी झाली आणि माझं सहज लक्ष गेलं आणि राजनंदिनी इथे माझी बॅग घेऊन काहीतरी चालू होतं तिचा आरशासमोर उभारून. आता रोज नवीन काहीतरी वेगळं वेगळं पाहायला मिळत असतं, त्यामुळे मला पण खूप आनंद होतो. तर यानंतर म्हटलं चला आता शेंगदाण्याच्या पोळ्या बनवूयात, पण नेमकं गूळच नव्हता. आता राजनंदिनी डिस्टर्ब तर करते, पण आरव कधीच तिच्यावरती ओरडत नाही. त्यानंतर माझं ना हेअर सिरम अप्लाय करून घेतलं आणि इव्हनिंगला आले होते नरेंद्र, कारण उद्या मी जाणार होते रिटर्न कोल्हापूरला. 2 दिवसांनी पप्पांना पाहून राजनंदिनी मात्र खुश झाली. त्यानंतर मग गुळ आणला होता. म्हटलं चला आता शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेऊयात. जेव्हा अशा टम्म फुगतात तेव्हा मात्र मी जाम खुश होते. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.